हाय फ्रेंड्स, तर काल माझा पेपर ICDSचा झालेला आहे फायनली. आणि मग पाहुण्यांच्या घरी थांबलो होतो परवा रात्री जाऊन. त्यामुळे मग कालही एक्झाम झाल्याच्या नंतर लगेचच येता आलेलं नाही. तर मग दिवसभर आम्ही थांबलो तिथे आणि मग रात्री घरी आलेलो होतो. तर खूप थकलो होतो. त्यामुळे मग रात्रीसुद्धा मला सांगता आलेलं नाही पेपर कसा होता वगैरे. तर बऱ्याच जणींनी मला कमेंट केलेल्या होत्या की ताई तुमचा पेपर कसा वगैरे गेला, तर तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. तर मी तुम्हाला बोललेली होतं की मी एक्झाम झाल्यावर त्या दिवशी घरी पोहोचल्यावर कळवेल, परंतु नाही जमलं मला. आणि आजही मी सकाळपासून प्रयत्न करते की लवकर मी आवरेल सगळं आणि हा झोपला की मग मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेल. पण काल आणि परवा 2 दिवस एवढी मस्ती केली आहे ना, त्याचं सगळं शेड्यूल बिघडून गेलेलं आहे. झोपायलाच मागत नव्हतं. आता 1 वाजून गेला आहे तरी अजूनही झोपलेलं नाही आहे. आता झोका देऊन देऊन मला पण कंटाळा आला आहे. पण ठीक आहे, आता झोपेपर्यंत आणि म्हटलं चला तोपर्यंत. मग त्याच्याशी खेळता खेळता मी वहीमध्ये लिहून काढलेलं आहे आठवून आठवून एक एक प्रश्न. म्हणजे प्रश्न नाही, परंतु कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आले होते ते एकंदरीत मी लिहून काढलेलं आहे. आणि आता मी ते हा झोपला की मग तुमच्यासोबत शेअर करेल. तर पेपर एकंदरीत म्हणजे सोपाही म्हणता येणार नाही आणि अवघडही म्हणता येणार नाही. पेपर अगदी मॉडरेट लेवलचा होता, परंतु वेळखाऊ म्हणजे वेळखाऊ प्रश्न आलेले होते. इंग्लिशचा सुद्धा पॅरेग्राफ जो होता तो खूप वेळखाऊ होता. पॅराजम्मलचे सुद्धा प्रश्न होते, ते खूप लेंदी होते, म्हणजे वाचायला वेळ घेणारे असे होते. आणि गणितंसुद्धा सोपे होते, परंतु म्हणजे वेळ त्यामध्ये जास्त जाईल सोडवायला अशा प्रकारचे गणितं होते. तर एकंदरीत पेपरला मला तरी वेळ म्हणजे पुरलेला नाही आहे. वेळ कमी पडत होता. कारण आपण जर रिव्ह्यूसाठी एखादा क्वेश्चन ठेवला, असे प्रश्न ठेवलेले रिव्ह्यूसाठी, त्याला आपल्याला परत चेक करायला वेळ मिळालेला नाही मला तरी. आणि तर तिथे एक्झाम सेंटरवरती ना आपल्याला आपलं हॉल तिकीट, त्याचबरोबर आपण नावात जर बदल टाकलेला असेल, मॅरिड लोकांनी बदललेलं नाव टाकले असेल तर त्यासाठी गॅझेट किंवा मग मॅरेज सर्टिफिकेट, त्याचबरोबर आपलं ID प्रूफ, त्यासाठी मग तुम्ही पॅन कार्ड किंवा आधार कार्ड असं नेऊ शकता आणि ते न्यायलाच लागेल. तर माझं काय झालेलं होतं ना की मी नोटबुकमध्ये इथून व्यवस्थित जावं हॉल तिकीट वगैरे, त्यासाठी नोटबुकमध्ये ठेवलेलं होतं हॉल तिकीट, त्याचबरोबर मॅरेज सर्टिफिकेट आणि आधार कार्ड. तर आधार कार्ड ते छोटंसं होतं माझं, ते बाळ सकाळी मी निघायच्या वेळेस उठलेलं अगदी एक्झाम सेंटरला जायच्या वेळी. आणि मग त्या गडबडीत मला हे बोलले की मी आहे त्याच्याजवळ, आणि मी माझ्या नंदेच्या मिस्टरांबरोबर गेलेली एक्झामला. तर मग पटकन निघायच्या गडबडीत मी नोटबुक उचलून घेतली बॅगमधून आणि माझं जे हे आधार कार्ड होतं ते बॅगमध्येच निसटलं. आणि मग तिथं म्हणजे एक्झाम सेंटरला पोहोचल्यावरती तारांबळ उडाली. आणि पण माझं जे आधार कार्ड आहे ते लिंक असल्यामुळे मग मला तिथे पटकन त्याची प्रिंटआउट काढता आली. तेवढं तरी बरं झालं. परंतु फोन वगैरे मी नेलेला नव्हता. आणि मग मी मिस्टरांना कॉल केला, त्यांना OTP मागितला, त्याचबरोबर पेमेंटसुद्धा मग ऑनलाईन करायला लावलं, कारण मी पैसे वगैरे काहीच नेलेलं नव्हतं. म्हटलं आता आपल्याला न्यायला पण येत आहेत, सोडायला पण येत आहेत, मग नको आपल्याला जवळ काहीच ठेवायला, परत चोरी वगैरे गेलं तर, त्यापेक्षा काहीच ठेवलं नाही जवळ. आणि मग ऑनलाईन पेमेंटसुद्धा करायला लावलं. तर अशी फजिती तुमची होऊ नये यासाठी सांगते की हॉल तिकीट, त्याचबरोबर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट, त्याचबरोबर ID प्रूफसाठी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड, एवढं डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जायचे आहेत सोबत. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापैकी 2-3 मला तिथे भेटलेल्या होत्या आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून. आणि त्याचबरोबर एक्झाम संपल्याच्या नंतर त्यांनी सांगितले की ताई तुम्ही सांगितलं होतं त्या प्रकारची गणितं, म्हणजे सरांनी, माझ्या मिस्टरांनी जे गणितं टाकलेले होते आपल्या व्हॉट्सॲप चॅनलला आपण टाकले होते, त्यातील गणितं आलेले होते ह्याचे ट्रेनवरचे वेगवेगळं अंतर, त्याच्यावरचे गणितं आलेले होते. तर तरी मला सगळ्या प्रश्नपत्रिका शेअर करायला वेळ मिळालेला नव्हता. जेवढ्या शेअर करता आल्या तेवढ्याच केल्या मी, आणि त्यातूनसुद्धा गणित आलेले होते. त्याचबरोबर आपण लाईव्ह लेक्चर्स घेतले होते, त्यातलेसुद्धा बऱ्यापैकी प्रश्न आलेले होतेच. ते त्यांनीच नोटीस केलं आणि त्यांनीच मला सांगितलं. म्हणजे मी सांगत नाही आहे की आपण अभ्यास, आता सिलेबस तो आहे म्हटल्यावर तोच येणार, असं नाही की मी सांगितलं आहे म्हणूनच आला आहे.
परंतु त्यांनीच मला तिथे सांगितलं. खूप छान वाटलं त्यांना भेटून पण एकंदरीत असं. तर पहा, 23 फेब्रुवारी पहिल्या शिफ्टला माझा पेपर होता, सकाळी 9 ते 10:30. त्यामध्ये पहा, मराठीला विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द विचारले होते. तर समानार्थीमध्ये विपुल आणि विप्र हे 2 शब्द विचारलेले होते. विरुद्धार्थीमध्ये कोणता शब्द होता आठवत नाही आहे मला आत्ता. तर डोळे पांढरे होणे हा वाक्प्रचार विचारलेला होता. त्यानंतर प्रयोगावरती सुद्धा एक उदाहरण आलेलं होतं, भावकर्तृक प्रयोगाचं होतं. त्यानंतर वाक्य जे आहे ते आज्ञार्थी करा असं विचारलेलं होतं. त्याचबरोबर पॅरेग्राफ होता. मराठीचा पॅरेग्राफ खूप सोपा होता, 2-3च प्रश्न होते. अशुद्ध शब्द ओळखायला सांगितलेला होता. त्यानंतर विधेय विस्तार ओळखायला सांगितलेलं होतं, वाक्य दिलेलं होतं आणि त्यामध्ये. तर एकंदरीत मराठीचा असा पेपर होता. त्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा पॅरेग्राफ होता आणि हा खूप किचकट होता, वाचायला खूप म्हणजे समजायला थोडासा कठीण होता आणि प्रश्नही त्यावरचे थोडेसे आपल्याला ॲन्सर करायला थोडेसे कठीण जाण्यासारखे होते. त्यानंतर पॅराजंबल वरती 2 प्रश्न होते. हे सुद्धा खूप लेंदी क्वेश्चन्स होते, वाचायला वेळखाऊ होते. त्यानंतर सिनॉनिम विचारलेलं होतं डिस्ट्रप्ट या शब्दाचं. त्यानंतर अँटॉनिम विचारलेलं होतं एक्सपांडचं. त्यानंतर नाऊन विचारलेलं होतं, नाऊन फॉर्म सांगा काइंड या शब्दाचा. त्यानंतर फिल इन द ब्लँक्ससुद्धा होते आणि फ्रेजसुद्धा होती एक. तर या पद्धतीने इंग्रजीचे प्रश्न आलेले होते. त्यानंतर पहा, ICDSमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेवरती 3-4 प्रश्न हे विचारलेले होते. मनोधैर्य योजनेमध्ये महिलांना किती अनुदान दिलं जातं ते विचारलेलं होतं. त्यानंतर अंगणवाडी शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या विचारलेली होती, किती लोकसंख्येसाठी वगैरे असते. त्यानंतर पोषण महिना विचारलेला होता. आपण हे बेटी बचाओ बेटी पढाओ पोषण महिना हे बरंचसं आपण लाईव्हमध्ये कव्हर केलेलं होतं. कायदेसुद्धा आपण छान घेतलेले होते. त्यामध्ये पहा, सप्टेंबर पोषण महिना असतो, पोषण महिना. त्यानंतर ICDSचे लाभार्थी गटसुद्धा विचारलेला होता. जीवनसत्वावरती प्रश्न विचारलेला होता, म्हणजे डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारतात. तर रक्त निर्मितीसाठी मला वाटतंय कुठलं जीवनसत्व लागतं, तर असा प्रश्न काहीतरी होता. त्यानंतर पाळणा घर म्हणजे राजीव गांधी क्रेची जी योजना आहे त्यावरती प्रश्न होता. त्यानंतर बाल हक्क संरक्षण आयोग यावरती सुद्धा 2-3 प्रश्न विचारलेले होते. त्यानंतर पोषण 2.0 वरती प्रश्न होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यावरती सुद्धा 2 प्रश्न होते आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध यावरती सुद्धा प्रश्न होते. तर मला एवढेच आठवत आहेत सध्या आणि मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर मॅथ्स रिजनिंगमध्ये नातेसंबंधावरती 2 प्रश्न होते. काळकामावरती सुद्धा प्रश्न होता. त्यानंतर वेगवेळ अंतरवरती रेल्वेवरती 2 प्रश्न होते. त्यानंतर गुणोत्तरावर सुद्धा एक प्रश्न होता. नफा तोटा त्यावरती सुद्धा प्रश्न होता. बुद्धिमत्तेचं नंबर सिरीज अल्फाबेटिकल सिरीज यावरती सुद्धा प्रश्न होता. तर एवढं आठवलं आहे मला, तेवढंच तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. पहा, कॉम्प्युटरमध्ये 3ऱ्या पिढीवरती प्रश्न होता आणि ZB म्हणजे झेटाबाईट वरती सुद्धा म्हणजे त्याच्या लेवलचं पुढचं एक कोणतं आहे ते विचारलेलं होतं. त्यानंतर पॉवर सेविंग मोड विचारलेला होता, कोणता आहे ते. आणि स्लीप मोडमध्ये बॅटरी किती तास चालते असा एक प्रश्न विचारलेला होता. अजून बाकीचे प्रश्न मला आठवलेले नाहीत. तुम्हाला आठवले असतील, तुमच्यापैकी कोणाचा पेपर झाला आहे त्यांनी सांगा खाली कमेंटमध्ये. त्यानंतर GKमध्ये बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव विचारलेलं होतं. अलीगढ युनिव्हर्सिटीची म्हणजेच नियुक्तीवरती प्रश्न आहे हा, महिलांची नियुक्तीशी रिलेटेड आहे. त्यानंतर PM विमाशी संदर्भित काहीतरी प्रश्न होता, आता एक्झॅक्ट आठवत नाही मला. खेळावरती सुद्धा प्रश्न होता, म्हणजे खेळामध्ये फिडे चॅम्पियनशिप आय थिंक असं काहीतरी होतं, कुठे झाले असा प्रश्न होता. त्यानंतर सत्यशोधक समाजावरती एक प्रश्न होता. जनगणनेमध्ये 2-3 लाईन दिलेल्या होत्या आणि त्यातील बरोबर लाईन ओळखायची होती असा काहीतरी प्रश्न होता. त्यानंतर मूलभूत कर्तव्य बाबतची जी घटना दुरुस्ती आहे ती विचारलेली होती. भूगोलामध्ये कोकण किनारपट्टीवरती 2 प्रश्न होते. त्यानंतर तृणधान्यावरती प्रश्न विचारलेला होता आणि ग्राम पंचायतशी रिलेटेड काहीतरी प्रश्न होता. त्यानंतर 1957चा उठाव धुळ्यामध्ये तारीख विचारलेली होती, एक्झॅक्ट तारीख आपल्याला त्या ठिकाणी विचारलेली होती. चीनच्या अर्थव्यवस्थेवरती म्हणजे ग्रोथ त्यांची किती टक्क्यांनी झाली असा काहीतरी एक प्रश्न होता. तर अशा पद्धतीने प्रश्न एकंदरीत होते आणि
मला एवढंच आठवलं आहे तर मी तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर आता ॲन्सर की आल्याच्यानंतर आपल्याला कळेलच की आपले किती बरोबर येत आहेत किंवा किती चुकत आहेत, किती निगेटिव्ह मार्किंगचं एक म्हणजे आपल्याला आहेच अचानक पडलेला बॉम्ब आपल्यावरती. त्यामुळे पाहूयात किती मार्क्स मिळत आहेत किंवा काय. तर मी 80 अराउंड केलेले आहेत.